दुरुस्ती म्हणण्यापेक्षा काम निकृष्ट दर्जाचं झालेले आणि तुम्ही किती जरी दुरुस्ती केल्या तर जे निकष असतात त्या निकषाप्रमाणे काम झालेलं नाही. आपण फॅसिलिटेट किती वेळा शिवडीकडे फिरायला लागलो तर फिरत असते नऊ होत नाही ते. 3 महिन्यापूर्वी यांना कॉल केला होता, अतुल बेनकेंना कॉल केला होता. ते ज्या अधिकारी मागे बोलत होते ना का पाणी इकडे तिकडे गेले, इथे येऊन पाणी करून गेले होते. याचे प्रूफ आहेत. अतुल बेनके यांचं व्हॉट्सअप चेक करा आणि त्या अधिकाऱ्यांना विचारा. बरीच लोक होती राजू गाडी त्यांना विचारा, येऊन पाहून गेले. याची व्हिडिओ टाकली होती का हा पाठ फुटण्याची शक्यता दाट आहे. कारण हे राजू हे पोरगा हे रोज ठेवून टाकेल. किती मोठा खड्डा आहे बघा. त्यांना सांगितलं होतं इथं पाठ फुटण्याची शक्यता आहे. लोकेशन दाखवली होती. अजून पुढे आम्ही तुम्ही यांना सांगितलं त्यांना सांगितलं बाजूला तुम्हाला मला काय सांगितलं मी माझे ते पाटबंधारे विभाग करण्याची पद्धत माहिती आहे ना तुम्हाला. बातमी होती याची व्हॉट्सअपला. याच्या पुढे ना अजून एक मुरी सेम परिस्थिती. आता मला सांगा ही मुरी कुठली नशिबाने तर कोणाचं घर नव्हतं तिथं 2-3 घर आहे. 3-4 घर काय लोकांचं मुरी फुटल्यानंतर बाईट बघितली ते अधिकारी बोगस बोलत होते. काही पाटे काय नाही पाणी थोडस पसरलं असेल काय पाणी पसरलं असेल आज माती वाहून गेली. काय म्हणतो तुम्ही सगळे पत्रकार नीट आमच्या बरोबर असता तुम्ही आमच्या नारगावच्या ऑफिसर बघा बाकी काही बोलू नका आता बाहेर आलं इथं काही बोलू नका आता पुढे जा अर्धा एकर आम्हाला तिथून दोन शब्द बोला. सर्वांना नमस्कार. युतीच्या शासनामध्ये 96-97 साली रखडलेलं 3 वेळा भूमिपूजन झालेलं धरण पिंपळगाव जोगा दांगड साहेब 95 ला आमदार झाले आणि ते मार्गी लागलं. खूप चांगला हेतू उराशी बाळगून हे धरण खूप चांगल्या पद्धतीने बांधलं गेले. परंतु त्याच्यानंतर सरकार बदललं आणि अशी वेगळी वेगळी कारणं व्हायला लागली. बघा कॅनॉल फुटले. कॅनॉलचं काम धरणासकट कॅनॉलचं काम होतं. कॅनॉल अद्याप झालेला नाही. हे किती मोठी खंत आहे. त्याला पण एकदा फुटला होता इथे नाही वारंवार अशा घटना घडत असतील तर आम्ही पण एक शेतकरी आहे. विशेषतः आम्ही या पिंपळगाव जोगा क्षेत्रात आमचं क्षेत्र आहे गावामध्ये आम्ही इथला महसूल हे करतो आणि अशा वेळी हे सर्व आम्हा ग्रामस्थांचं किंवा शेतकऱ्यांचं नुकसान आहे. ठीक आहे आता काही मानवहानी झालेली नाही परंतु जवळजवळ 25 ते 30 एकरामध्ये लोकांची पिकं गेलेली आहेत. माती वाहून गेलेली आहे. खूप सारं नुकसान हजारो कोटींचं नुकसान इथे झालेले आहे. बरोबर ना. तर ह्याची शासनाने त्वरित दखल घेतली पाहिजे. आत्ताच इथे जिल्हा परिषद सदस्य अंकुश जामले माजी जिल्हा परिषद सदस्य बबनदादा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आणि अंकुश शेठ म्हणले नाहीतर आम्हाला कायदा हातात घ्यायची वेळ येऊ देऊ नका. अंकुश शेठ आपल्याला कायदा हातात घ्यायचा नाही कारण आपण त्या लेवलची माणसं नाही. परंतु जे नियम आहेत आणि जे कायदे आहेत त्यानुसार जर ही कामं व्यवस्थित होत नसतील तर आम्ही आंदोलन छेडू. आम्ही मोर्चे काढू. त्यामध्ये आम्ही दोघे उभयता पुढे असू हे मी नक्की सांगते. कारण आम्ही समाजासाठी आजही 30 वर्षापूर्वी साहेब 25-30 वर्षापूर्वी आमदार होते परंतु उर्वरित 30 वर्ष सामाजिक कार्य आम्ही करत आहोत आणि हे असं सगळं दुःख पाहिलं की निश्चितपणानं मन भरून येतं. आज या शेतकऱ्यांनी करायचं काय. हातात तोंडाशी आलेला घास त्यांचा गेलेला आहे. तेव्हा अधिकाऱ्यांनी नुसता इंजिनियर पाठवले सर्कल पाठवले तलाठी पाठवले असं करून ही कामं होणार नाहीत. कुठे गेले डेलिगेशनचे महत्वाचे अधिकारी कुठे गेले. त्यांनी स्वतः यायला पाहिजे होते इथे. का आले नाही ते. त्यांची ड्युटी काय ते फोन का नाही उचलत मला सांगा. हे जर असंच हा भोंगा कारभार चालत असेल ना तर आम्हाला आंदोलन आणि मोर्चे याच्याशिवाय पर्याय नाही. आम्ही ऐका नितीनजी
आम्ही नॅशनल हायवे पिंपळगाव जोगा कोळवाडीचा आम्ही बंद करणार. हा, त्या जोपर्यंत आम्हाला शब्दांकित आश्वासन मिळत नाही आणि प्रत्यक्ष काम सुरू होत नाही तोपर्यंत आम्ही लेखी तर देणार आहोत, लेखी तुम्ही आम्हाला द्या, पण तोपर्यंत आम्ही रास्तारोको करणार आहोत. धन्यवाद ताई. आपलं अंकुश शेठ, आता हे शेतकरी पुढे जाणार आहे मोर्चे घेऊन, त्यांच्याबरोबर तुम्ही पण जाणार आहे का? आम्ही त्यांच्या बरोबरच येत ना. आम्ही या भागाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्यामध्ये तांबे साहेब असतील, दांबेड साहेब असतील, आणि शेतकऱ्यांच्या भावना जर विचारात घेतल्या तर आता ही घटना फक्त एकच निमित्त मात्र आहे, परंतु ह्या पाटाच्या संदर्भात प्रत्येक गावामध्ये समस्या आहे आणि ही जी समस्या आहे याला कायमस्वरूपी जर उपाय करायचे असतील तर आपल्याला लोकांबरोबर, लोकप्रतिनिधींबरोबर किंवा जनतेबरोबर राहणं गरजेचं आहे. लोकप्रतिनिधी स्वतः तिथे तुम्ही जाऊन प्रश्न मांडणार का साहेब? नक्कीच मांडणार. धन्यवाद साहेब. आपण जे शेतकऱ्याला आतापर्यंत सहकार्य केलं, इथून पुढे तुम्ही सहकार्य कराल अशी आमची नम्र विनंती आहे. धन्यवाद. धन्यवाद.